द्या आपल्याला या वाक्यातील नाम ओळखायचे आहेत. पहिल्या वाक्यातलं तू नाम सांगायचं आहे. राधिका गाय घेऊन गेली या वाक्यातील नाम ओळख बरं. राधिका. व्हेरी गुड. पुन्हा नाम सांगायचं लगेच. कुठलं नाम आहे दुसरं? तर गाय. व्हेरी गुड. गाय हे आहे. शाबाश. राधिका गाय घेऊन गेली यामध्ये कोणते नाम आहेत? राधिका आणि गाय हे दोन नाम आहेत. व्हेरी गुड. आता दुसरं वाक्य पाहूया आपण. सातारचा रमेश पुणेला गेला. श्रुतिका चल बरं सांग, याच्यामध्ये नाम कोणती आहेत सांग. सातारचा रमेश पुणेला गेला. नाव लिहायची. हां ठीक आहे. नाम सांग कोणतं आहे आता पहिलं. सातार. सातार म्हणजे सातारा आहे की नाही? शाबाश. सातार म्हणजे काय होते? सातारा हे जिल्ह्याचं नाव आहे की नाही? दुसरं कोणतं नाम आहे या वाक्यामध्ये? रमेश. व्हेरी गुड. रमेश. रमेश. त्यानंतर कोणतं नाम आहे? पुणे. व्हेरी गुड. शाबाश. सातारचा रमेश पुणेला गेला यामध्ये सातारा, रमेश आणि पुणे हे काय आहेत? नाम आहेत. व्हेरी गुड. यानंतर दुसरं वाक्य आहे. सविताने रमेशची शाळा पाहिली. चल बरं संध्या, थोडं फास्ट लिहायचं. हां, पटपट सांगायचं नाव. चल सांग कोणतं आहे सांग. पहिलं नाम सांग कोणतं आहे? सविता. व्हेरी गुड. पहिलं नाम काय आहे? सविता. सविताने रमेशची शाळा पाहिली यामध्ये पहिलं नाम आहे सविता. त्यानंतर रमेश. व्हेरी गुड. रमेश हे नाम आहे. आणि त्यानंतर कोणतं नाम आहे? शाळा. व्हेरी गुड. फार मोठं लिहित आहे तुम्ही, छोट्या अक्षरात लिहायचं. चला पुढचं आता सार्थक चल. आता आहे बघा वाक्य पुढचं. पक्षी झाडावर बसून पेरू खात होती. मग आता लिह नाम लिह कोणकोणते आहेत. नाम सांग पहिलं. व्हेरी गुड. कोणतं नाम आहे? पक्षी. पक्षी झाडावर बसून पेरू खात होती यातील पहिलं नाम आहे पक्षी. नंतर हे आवाज झाड. व्हेरी गुड. त्यानंतर पेरू. व्हेरी गुड. 3 नामं यामध्ये आलेली आहेत. एक आहे पक्षी, झाड आणि तिसरं आहे पेरू. व्हेरी गुड. यानंतरचं वाक्य सांगेल शिवानी. शिवानी. शिवानी चल. शिवानी. वाक्य आहे ओमकारने सफरचंद आणले. या वाक्यातील तुला नाम ओळखायचे आहेत. ओळख नाम. व्हेरी गुड. कोणतं नाम आहे यामध्ये? ओमकार. व्हेरी गुड. ओमकार. त्यानंतर दुसरं नाम कोणतं आहे? सफरचंद. व्हेरी गुड. शाबास. सर्वांनी योग्य प्रकारे नाम ओळखलेले आहेत. सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा.